नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच सलमान खानच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबारासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकार आता सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरवणार आहे. सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या घटनेची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान सोबत फोनवरून चर्चा देखील केली आहे आणि संपूर्ण घटनेची माहिती घेत त्यांना सुरक्षेचं आश्वासन देखील दिलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान सोबत फोनवरून चर्चा केली, संपूर्ण घटनेची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारकडून आता या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अभिनेता सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. पहाटेच्या सुमारास बाईकस्वारांनी सलमान खानच्या बंगल्याबाहेरील भिंतीवर गोळीबार केलेला आहे. 2 बाईकस्वार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत. त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं आणि पहाटेच्या सुमारास सलमान खानच्या बंगल्यासमोर येत त्यांनी गोळीबार केलेला आहे. सलमान खानच्या घराच्या भिंतीवर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबाराच्या घटनेची आता सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तर सलमानच्या घरावर गोळीबार झालेला आहे. बिश्नोई गँगचा हात आहे का असा प्रश्न विचारला जातोय. अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराच्या भिंतीवर पहाटेच्या सुमारास हा गोळीबार झालाय. गोळीबारावेळी सलमान खान वांद्रेमधील घरातच होता. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पहाटे 5 वाजेच्या सुमारास 2 अज्ञातांकडून एकूण 4 राऊंड फायर करण्यात आले. एक राऊंड घराच्या भिंतीवर तर एक राऊंड सलमानच्या गॅलरीवर फायर करण्यात आला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता चौकशीसाठी सलमानच्या घरी दाखल झाले आहेत. गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येते. तर सलमानला बिश्नोई गँगकडून यापूर्वी देखील अनेकदा धमक्या आलेल्या आहेत. मे 2022 मध्ये सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर धमकीचं पत्र देण्यात आले होतं. मे 2022 मध्ये मुसेवाला जैसा कर देंगे असा उल्लेख या धमकीच्या पत्रामध्ये होता. तर नोव्हेंबर 2023 मध्ये देखील बिश्नोई गँगकडून सलमान खानला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. बिश्नोई गँगकडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. धमकीच्या मेलनंतर सलमान खानच्या खासगी सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली. तर सलमान खानला सुरक्षेच्या कारणास्तव बंदूक बाळगण्याचा परवाना देखील देण्यात आला.